अहिल्यानगर शहरातून तिसऱ्यांदा विधानसभेकरता निवडून आलेले आमदार संग्राम जगताप आपल्याबरोबर आहेत. संग्राम जगतापजी, तुम्ही अहिल्यानगर या शहरातल्या विधानसभेमधनं तिसऱ्यांदा तुम्ही निवडून आलात. या निवडण्याचं अर्थात विधानसभेच्या निवडणुकीचं गणित काय, श्रेय कोणाला आहे? नाही, श्रेय जर पाहिलं तर हे संपूर्ण श्रेय या राज्य सरकारला आपण कामाच्या माध्यमातून दिलंच पाहिजे. आणि नगरची जनता आहे, ज्या भरघोस मतांनी नगरकरांनी जो विजय आज माझ्यासारख्या काम करणाऱ्या कार्यकर्त्याच्या पाठीमागं मतरूपी जो उभं केला आहे, हे सर्व श्रेय त्यांना आज आपल्याला द्यावं लागणार आहे. परंतु तुमच्यावरती सातत्याने टीका होत होती. तुम्ही गुंडशाही प्रवृत्तीने सगळी चालवता त्या इकडचं संपूर्ण निवडणूक, त्याला प्रत्युत्तर जनतेने दिलं. नाही, मतातून जनता उत्तर देत असते. त्यामुळं मतं जे असतं, मतं हे गुप्तदान असतं आणि गुप्तदान जेव्हा लोक करतात तर ते आपल्या प्रत्येकजण आपापल्या मतांनी करत असतो. त्यामुळे जे बहुमत असतं ते बहुमत आपल्याला मान्य करावं लागतं. त्यामुळे जनतेनेच त्यांना त्या मतातून उत्तर दिलेलं आहे. परंतु आज अजित पवारांच्या बैठकीला सुद्धा तुम्ही होता. गटनेता म्हणून अजित पवारांची तुम्ही निवड केलेली आहे. अजित पवारांकडनं काही विशेष सूचना मिळाल्या? नाही, कुठल्याही प्रकार सूचना नाही आहे. ती फक्त एक आपली जे निवडून आलेले लोक असतात त्यांची गटनेता म्हणून जी बैठक घ्यावी लागते, तर ती आज बैठक सकाळच्या सत्रामध्ये पार पडलेली आहे. तिसऱ्यांदा निवडून आलात, मंत्रिपदाची माळ यंदा गळ्यात पडेल का? तुमच्या शर्टावरती कोट येईल? नाही, या बाबतीमध्ये अजून पाहिलं गेलं तर महायुती आहे, 3 पक्ष एकत्र आहेत. त्यामुळे अजून कुठले पक्ष आहेत किंवा कशा प्रकारे आपल्याला कुठल्या पक्षाला किती मंत्रिपद जाणार आहेत ह्याचा अद्याप अजून निर्णय झाला नाही. तो झाल्यानंतर आपल्याला सगळ्या गोष्टीवरती खुलासा होईल. तर नगरमध्ये अर्थात अहिल्यानगरामध्ये संपूर्ण नात्यागोताचं राजकारण असतं. राहुरीमधनं यंदा तुमचे सासरे शिवाजीराव कर्डिले सुद्धा जिंकून आले. गेल्या वेळेस त्यांना कुठेतरी पराभूत व्हावं लागलं होतं, परंतु यंदाच्या निवडणुकीत ते कमबॅक करतात. जावई बापू आणि सासरे दोघंही एका विधिमंडळात. हे मागच्या 2014मध्ये देखील आम्ही एकत्रच होतो. त्यामुळे ते काही असं नवीन नाही. मागच्या एक 25 वर्ष सोडली त्याच्या अगोदर आम्ही 14 ते 19 आम्ही एक बरोबरच होतो. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. होते संग्राम जगताप, जे अहिल्यानगर शहरातून विधानसभेची निवडणूक तिसऱ्यांदा निवडून ते जिंकलेले आहेत. त्यामुळे यंदा मला मंत्रिपदाची संधी होण्याकरताचा जो निर्णय आहे तोच पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडनं केला जाईल असं मत आहे, ते संग्राम जगताप यांनी आपल्याशी बोलताना केलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मनीष विचारेसह अक्षय मंगणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.